आज आपण जाणून घेऊयात 28 ऑगस्ट 1828 ला स्थापन झालेल्या ब्राह्मो समाजाविषयी, जो स्थापला आहे राजा राममोहन रॉय यांनी कलकत्त्यामध्ये. तर त्या समाजाची काही तत्वे होती, ती आपण सुरुवातीला बघून घेऊयात. तर त्यात सगळ्यात आधी होतं, ईश्वर एकच आहे, तो निर्गुण, निराकार, अनादी, अनंत आहे, त्याची उपासना करावी. सर्व धर्माबद्दल समान बंधुभाव बाळगावा, कारण सर्व धर्मांचे अंतरंग एकच आहेत. ईश्वर सर्वव्यापी शाश्वत असून तोच सर्व विश्वाची मार्गदर्शक शक्ती आहे. आध्यात्मिक सुखासाठी ईश्वराची प्रार्थना व चिंतन आवश्यक आहे. ही काही तत्वे होती. त्यानंतर रॉय यांनी ताराचंद चक्रवर्ती यांना ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी म्हणून नेमले. चक्रवर्ती, चंद्रशेखर देव व प्रसन्नकुमार टागोर यांनी रॉय यांना समाजाच्या कार्यासाठी खूप मदत केली. ब्राह्मो समाजात ईश्वराची भक्ती प्रार्थनेद्वारे किंवा उपनिषदातील उतारे वाचून करत. चारित्र्य, नैतिकता, सद्गुण व सर्व धर्मविचारांमध्ये दृढ समन्वयावर त्यांचा भर होता. ब्राह्मो समाजाच्या इमारतीत प्रतिमा, पुतळा, शिल्प, चित्र या सगळ्यांना स्थान नव्हते. समाजात धर्मगुरू, यज्ञ यांनाही स्थान नव्हते. देवतांना बळी देणे, नैवेद्य म्हणून वस्तू अर्पण करणे या प्रकारांना विरोध होता. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेला ब्राह्मो समाजाचा विरोध होता. या सर्व कारणांमुळे सनातनी हिंदूंनी या समाजाला खूप विरोध केला. ब्राह्मो समाजाच्या प्रसारासाठी व सनातनांचा विरोध कमी करण्यासाठी संवाद कौमुदी 1821चा व समाचार चंद्रिका ही पत्रे काढली. राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्या बागेश हे ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत. आता आपण बघूयात ब्राह्मो समाजात देवेंद्रनाथ टागोरांचे कार्य. त्याआधी आपण देवेंद्रनाथ टागोर यांच्याविषयी जाणून घेऊयात. त्यांचा जन्म 1817 तर मृत्यू 1905ला झालेला. ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते. त्यांच्या काही संस्था होत्या, त्यात सर्व तत्व दीपिका सभा 1832, तत्वबोधिनी सभा 1839, हिंदू हितार्थी विद्यालय 1846 तर नॅशनल असोसिएशन 1851ला ह्या होत्या. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केलीत. बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनी स्थापन केले. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांतर जगप्रसिद्ध शांतिनिकेतनमध्ये व नंतर विश्वभारतीमध्ये केले. देवेंद्रनाथांचे साहित्य: तत्वबोधिनी पत्रिका 1843, ऋग्वेदाचा प्रथम बंगाली अनुवाद देवेंद्रनाथांनीच केला. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत त्यांनी प्रथम लिहिले. स्वरचित जीवनचरित 1898 हे त्यांचे आत्मचरित्र आहे. आता आपण बघूयात त्यांचं ब्राह्मो समाजातील कार्य. देवेंद्रनाथांनी 1841 साली ब्राह्मो समाजात प्रवेश केला. 1843 साली त्यांनी या समाजाला घटना दिली. ग्रामीण भागात धर्म प्रसार पाठवले. त्यानंतर ब्राह्मो समाजाच्या प्रसारासाठी देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेला तत्वबोधिनी पत्रिकेचा वापर. ही पत्रिका 1843 साली त्यांनी काढली. ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या या पत्रिकेचे पहिले संपादक अक्षय कुमार दत्त होते. देवेंद्रनाथांची या धर्मावरील निरूपणे व ब्राह्मो समाजातील व्याख्याने या पत्रिकेत नियमितपणे प्रसिद्ध होत असत. त्यामुळे लोकजागृती होऊन समाजाच्या ध्येय धोरणांचा व विचारांचा प्रसार होण्यास खूपच मदत झाली. देवेंद्रनाथ हे ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ मानत. तसेच हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या आणि धर्मांतर घडवून आणणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसारकांना विरोध करत. ब्राह्मो समाजावरील ख्रिश्चन धर्माचा प्रभाव कमी करण्याचं श्रेय त्यांना जाते. त्यांच्या काळात संघटनेत नवचैतन्य आले. 1858 साली देवेंद्रनाथ यांनी केशवचंद्र सेन यांना ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून नियुक्त केले. सेन यांच्या काळात हा समाज लोकप्रिय झाला. बंगालच्या बाहेर उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास अशा दूरच्या प्रदेशात ब्राह्मो समाजाच्या शाखा निघाल्या. नंतर दोघांमधील मतभेद वाढले. देवेंद्रनाथांवर हिंदू धर्माचा प्रभाव होता, तर केशवचंद्र सेन हिंदू धर्माला संकुचित मानत. संस्कृतमधील मूळ तत्वांचे वाचन त्यांना मान्य नव्हते. ते स्वतः यज्ञोपवीत वापरायचे नाहीत. त्यांच्या सभेत सर्व धर्मग्रंथांचे वाचन होऊ लागले. देवेंद्रनाथांनी वेद अपौरुषेय असे जाहीर करताच विरोध वाढला. 1865 साली देवेंद्रनाथ टागोरांनी केशवचंद्र सेन यांना आचार्य पदावरून मुक्त केले. केवळ धर्मसुधारणेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. त्यासाठी समाजाचे नाव ठेवले आदि ब्राह्मो समाज. आता आपण बघूयात केशवचंद्र सेन व ब्राह्मो समाज. त्यापूर्वी आपण बघूयात केशवचंद्र सेन यांच्याविषयी. त्यांचा जन्म 1838ला झाला तर मृत्यू 1884ला. कलकत्त्याजवळील गरीफा हे सेन यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील टांकसाळीत अधिकारी होते, तर त्यांचे आजोबा रामकमल यांचा हिंदू महाविद्यालय 1817, स्कूल बुक सोसायटी 1818, संस्कृत महाविद्यालय 1824 यांच्या स्थापनेत सहभाग होता. सुरुवातीला सेन हे बंगाल बँकेत काम करत होते.
त्यानंतर 1866 काही काळ ते टांकसाळीत येथे अधिकारी होते. त्यांनी अनेक शहरांना भेटी देऊन इंग्रजीमध्ये ब्राह्मो समाजाचा प्रचार केला. तत्पूर्वी 1855 महाविद्यालयीन काळात त्यांनी कोलुतोला भागात प्रौढांसाठी सायन्सशाळा सुरू केली. नाटक मंडळींच्या मदतीने सेन यांनी उमेशवंत दत्तांचे विधवा विवाह हे नाटक रंगभूमीवर आणले. आध्यात्मिक आणि मानवतावादी शिक्षण, अस्पृश्यता आणि जातीयतेचे निर्मूलन, स्त्री शिक्षण, मद्यपान विरोध अशा विविध बाबींत त्यांनी समाज सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. ब्राह्मो समाजात स्त्रियांना प्रवेश नव्हता तेव्हा केशवचंद्र सेन यांनी स्वतःच्या पत्नीस सामुदायिक उपासनेमध्ये इन्व्हॉल्व केलं. नंतर 1860 सामाजिक सुधारणेला वाहून घेणाऱ्या मित्रांची संघटना म्हणजेच संगत सभा स्थापन झाली. दुष्काळग्रस्त लोकांना अन्नदान करण्यात ही मंडळी पुढे होती. त्यांनी आपल्या व्याख्यानांतून जातीभेद, अस्पृश्यता, स्त्री शिक्षण यांविषयी प्रबोधन केले. त्यांनी चर्चमध्ये 1862 आंतरजातीय विवाह घडवून आणला. 1864 स्त्रियांकरिता वामबोधिनी पत्रिका त्यांनी बंगाली भाषेतील मासिक सुरू केले. त्यानंतर 1865 ब्राह्मिका समाज नावाचे पत्रक ब्राह्मो स्त्रियांसाठी सुरू केले. त्यातून तत्कालीन भारतीय स्त्रियांच्या स्थितीविषयी माहिती प्रसिद्ध होत असे. त्यांनी उच्च शिक्षणासाठी 1865 कलकत्ता महाविद्यालय तर 1872 अल्बर्ट महाविद्यालय स्थापले. केशवचंद्रांनी अनेक वृत्तपत्रेही काढली. त्यात इंग्रजी पाक्षिक बघितलं 1861 इंडियन मिरर काढले. नंतर धर्मतत्व मासिक 1864, मग सुलभ समाचार 1870 तर धर्मसाधन 1872. संडे मिरर हेही इंग्रजी भाषेत होते ते 1873 काढले. नंतर मद न गरल म्हणजे दारू किंवा विष हे 1877. नंतर बालबंधू हे 1878. मग परिचारिका 1880 आणि न्यू डिस्पेन्शन इंग्रजी होतं तर हे 1881 काढले. त्यातील बरेच वृत्तपत्रे ही बंगाली होती. इंडियन मिरर हे 1871 सालीचं दैनिक होतं. केशवचंद्र सेन यांचा स्वदेशीय बंधुत्वाचा दृष्टिकोन तसंच धर्मकल्पना परंपरावादी ब्राह्मो समाज सुधारकांना अडचणीच्या वाटू लागल्या. मतभेद वाढले आणि केशवचंद्र आद्य ब्राह्मो समाजातून बाहेर पडले आणि त्यांनी 11 नोव्हेंबर 1866 रोजी भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केला. त्या दिवशी सामूहिक प्रार्थनेमध्ये त्यांनी हिंदू धर्मातील स्रोतांबरोबर ख्रिस्ती, मुस्लिम, फारसी आणि चीनी धर्मग्रंथातील स्रोतांचे पठण केले. संस्थेचे चिटणीस केशवचंद्र होते. आदी ब्राह्मो समाजाशी म्हणजेच जो जुना होता तो सहानुभूती ठेवून नवीन मंडळी ब्राह्मो समाजाचा प्रसार करू लागली. याच सुमारास केशवचंद्रांनी इंग्लंडची वारी केली 1870. तिथे त्यांनी व्याख्याने दिली आणि राणीसह काही विचारवंतांच्या भेटी घेतल्या. भारतात परतल्यावर त्यांनी द इंडियन रिफॉर्म असोसिएशन स्थापून धर्मसुधारणेचे विविध उपक्रम सुरू केले. मुलींकरता पाठशाला, प्रौढ महिलांसाठी व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन, मुलांकरता उद्योग प्रशाला आणि सुलभ समाचार हे बंगाली साप्ताहिक काढले. आंतरजातीय आणि विधवा विवाह यांना कायदेशीर पाठिंबा मिळावा म्हणून 1872 ब्राह्मो मॅरेज ॲक्ट ब्रिटिश शासनातर्फे त्यांनी संमत करून घेतला. केशवचंद्रांची लोकप्रियता वाढत असताना त्यांना असे वाटू लागले की ईश्वर त्यांना आदेश देतो, आपल्याशी संवाद साधतो ही गोष्ट ते प्रकट करू लागले. त्यामुळे सहकारी दुरावले. तसेच त्यांनी कूच बिहारच्या 15 वर्षीय राजपुत्राला आपली 13 वर्षाची कन्या देऊन बालविवाह संपन्न केला. हा प्रकार समाजातील लोकांना आवडला नाही. सुशिक्षित हिंदूंकडून त्यांची सर्वत्र निंदा होऊ लागली. या सर्वांमुळे अनेक सहकारी मित्र दुरावले. केशवचंद्र यांच्यापासून दूर गेलेल्या मित्रांनी 1878 साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. निशवनाथ शास्त्री यांनी या समाजाचे नेतृत्व केले. त्यात आनंद मोहन बोस, उमेशचंद्र दत्त, शिवचंद्र दत्त हे सहभागी होते. त्यांनी समाज सुधारणेवरती भर दिला. पडदा पद्धत नष्ट करणे, विवाह, पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांवरती भर दिला. केशवचंद्रांची बहुतेक व्याख्याने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाली असून त्यांपैकी ट्रू फेथ, न्यू संहिता, योग ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह, द न्यूज डिस्पेन्शन, रिलिजन ऑफ हार्मोनी ही काही इंग्लिश पुस्तके तर संगत ब्राह्मो, गीतोपनिषद, जीवनवेद, माघोत्सव आणि साधू संगम ही काही बंगालातील व्याख्याने होती. सो हे होतं साधारण ब्राह्मो समाजाविषयी. आता आपण पूर्ण ब्राह्मो समाज बघून घेतला जो आला होता 1828 बाय राजा राममोहन रॉय आणि त्यात होते 1833 ते 1838 पर्यंत द्वारकानाथ टागोर.
त्यानंतर आला आदी ब्रह्मो समाज 1865ला बाय देवेंद्रनाथ टागोर, ज्यात धर्मसुधारणेवरती भर होता. मग आला भारतीय ब्राह्मो समाज 1866ला बाय केशवचंद्र सेन, ज्यात आधुनिक विचार व समाज सुधारण्यावरती भर होता. त्यानंतर आला साधारण ब्राह्मो समाज 1878ला, जो निशवनाथ शास्त्री व आनंद मोहन बोस यांनी आणला. आता या क्विक रिकॉल सोबत आपण ब्राह्मो समाज संपवला, पण आता पुढचा प्रार्थना समाज हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.